हॅलो, कशा सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस, दुसरी माळ. आणि आज खरं तर ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. जे देवीचे 9 रूपं असतात, तर त्यामधील जी 2 नंबरची म्हणजेच दुसऱ्या दिवशी जी माळ येते नवरात्रीची, तर त्या माळेला ब्रह्मचारी देवी ब्रह्मचारिणीचं उपासना केली जाते. तर आज माझं दुर्गा सप्तशतीचे पाठसुद्धा होणार आहे, त्यानंतर कुंकुमार्चनसुद्धा होणार आहे. आणि त्याचबरोबर जी घरातील जी काही माझी लाईफस्टाईल असेल तर ती मी तुमच्याबरोबर आता शेअर करणार आहे. तर चला पाहूया. तर बघा, आज दुसरा दिवस आहे नवरात्रीचा. आणि जे की आपले घरातील देव सर्व काही घटी बसलेले असल्यानंतर ना आपल्याला देवपूजा करता येत नाही, पण अखंड दिवा चालूच असतो. त्याचबरोबर आपण अगरबत्ती वगैरे लावून घेतो. जी काही सुकलेली फुलं असतात तर ते सुद्धा मी काढून घेतली आणि दुसरी जी वाहिली प्रत्येक देवाला. मग सर्वांना प्रश्न पडेल की आमच्या इथे घट का नाही आहे. तर ॲक्च्युली माझ्या इथे म्हणजे नाही का, आम्ही इथे राहतो, माझे सासू सासरे गावाला असतात, मी पुण्याला असते. त्यासाठी आम्हाला जे काही घट असतील तर ते आम्ही गावालाच, म्हणजे तिथं सासू सासरे सर्व काही करतात. जिथं आमचं सर्व काही देव आहेत तर तिथंच घट बसवलेले आहेत. तर इथे फक्त मी देव घटी बसवलेले आहेत आणि जी काही माझी रेग्युलरची सेवा असते तर ती चालू आहे. तर इथं मी रेग्युलरप्रमाणे बघा, नवरात्रीमध्ये सुद्धा माझं चालूच असतं की उंबऱ्याला सुद्धा हळदीचं लेपन करणं, त्यानंतर लक्ष्मीची पावले काढणं, जी काही नवरात्रीची रांगोळी आहे ती सर्व काही काढून वगैरे घेतलेली आहे. त्यानंतर मी सर्व काही देवाचं आवरल्यानंतर इथं दुर्गा सप्तशतीचं पाठ करायला घेतलेलं आहे. बघा, आज मंगळवार आहे आणि खूप इच्छा होती की म्हणजे प्रत्येक वर्षी तर मी करतच असते. जशी मी स्वामींच्या सेवेत आले, जशी मला सर्व काही माहिती मिळाली आहे त्याच पद्धतीनं माझे हे पाठ चालू असतात आणि आत्तापर्यंत भरपूर असे पाठ झालेले आहेत. आज मंगळवार दुसरी माळ आणि त्यामुळे आज हे करायला घेतलेलं आहे की दुर्गा सप्तशतीचा पाठ करणार आहे. आणि त्यानंतर बघा, इथे मी कुंकुम अर्चनसुद्धा करणार आहे. म्हणजेच पहिल्यांदा मी दुर्गा सप्तशतीचा पाठ केला, नंतर कुंकुमार्चनसुद्धा करायला घेतलं. जर तुमच्याही घरात अगदीच की माता म्हणजे कुलदेवीचा टाक मूर्ती असेल तरीसुद्धा ते न हलवता तुम्ही त्यावरती कुंकुमार्चन करू शकता. जे हळदीपासून नॅचरल कुंकू आहे तर ते वापरून तुम्ही इथं कुंकुमार्चन करू शकता. तर माझ्याकडे श्रीयंत्र आहे तर त्यावरती माझे म्हणजे डेलीची ही सेवा माझी चालूच असते की मी कुंकुमार्चन रोज करते. आणि आता तर नवरात्र चालू आहे त्यामुळे तर ही सेवा तर माझ्याकडून चुकणारच नाही. तर इथं कुंकुमार्चन वगैरे करून घेतलं. त्यानंतर बघा, म्हणजे जी काही नित्यसेवा होती तर ती सुद्धा सर्व काही करून घेतली. ॲक्च्युली असं होतं की आज गावाला जायचं होतं, मिस्टरसुद्धा गावाला गेलेले आहेत सुट्टीमुळं, पण माझे जे काही डेलीची कामं होती तर ते खूप सारे पेंडिंग होती, त्यासाठी मी केले नाही. त्यानंतर बघा, ही ते सर्व काही देवाची जी सेवा होती, म्हणजे अगदीच की तुम्ही तुमची कुलदेवी कोणतीही असू दे तरीसुद्धा तुम्ही इथे 9 मंत्र म्हणतच कुंकुमार्चन अगदीच करू शकता. त्यानंतर बघा, आमचे साहेब गावावरून आले आणि एवढं सगळं साहित्य गावाकडून घेऊन आलेले होते, जे की आता पीक म्हणजेच ऑफिसमध्ये सुद्धा खूप लोड आहे, त्यामुळे लवकर आता गावाला सुद्धा जाणं होणार नाही. त्यामुळे एकदमच सामान गावाकडून सर्व काही दिलेलं आहे. आणि त्यानंतर माझी लगबग चालू होती की बाहेरसुद्धा जायचं होतं आणि त्यामुळे जे काही साहित्य गावाकडून पाठवून दिलं होतं, जे काही धान्य कडधान्य, तर ते सर्व काही माझं इथं ठेवायचं काम चालूच होतं. त्यानंतर बघा, सर्व काही आवरलं आणि देवाला सुद्धा दिवा हे करून घेतला, लावून घेतला. जे काही संध्याकाळी जे लवंगा आणि कापूर जाळत असते तर ते सुद्धा सर्व काही करून घेतलं. अगदीच की आपल्या घरात सर्व काही बघा, आपण देवाचं सर्व काही करत असतो आणि ह्या घटस्थापनेत तर खरंच खूप छान वाटत होतं की जेणेकरून बघा, देवसुद्धा घटी बसलेले आहेत, रोजची ती पूजा, त्याच्यानंतर जे काही पाठ आपले चालू असतील तर ते सर्व काही करणं, किंवा जे काही नवरात्रीत आपण जे काही सेवा करत असतो तर ते त्याच्यामुळे खूपच छान वाटत होतं. त्यानंतर आम्ही बाहेर पडलो, जेणेकरून म्हणजे नाही का, काही कामंसुद्धा होती महत्त्वाची. आणि इथं आमच्या इथे जवळच दुर्गा देवी बसलेली आहे तर तिथंसुद्धा आरतीचा टाईम झालेला होता, त्यामुळे तिथंसुद्धा दर्शनाला गेलो. त्यानंतर आरती वगैरे झाली आणि नंतर मग आम्ही गेलो आमच्याच इथल्या महादेवाच्या मंदिरात. तर ते सुद्धा मी तुम्हाला पुढं जाऊन दाखवणारच आहे. खरंच खूप मोठं मंदिर आहे आणि तेवढंच खूप छान देखील वाटतं तिथं जाऊन, अगदीच मनसुद्धा प्रसन्न होतं.
तर दर्शन वगैरे झालं. त्यानंतर बघा आरती वगैरे जी दुर्गा मातेची होती तर तीसुद्धा झाली. आणि त्यानंतर आम्ही दोघी, माझे मिस्टर आणि मी, इथे मंदिरात आलो होतो, जे की आम्ही वारंवार येत असतो. आणि इथं आलं की एक वेगळीच ऊर्जा मिळते, मनशांती होते. तर जेव्हा टाईम भेटेल तर त्यावेळेस आम्ही ह्या मंदिरातसुद्धा येत असतो. त्यानंतर रोजचा इथं प्रसादसुद्धा असतो, त्यामुळे ठरलं की प्रसाद घेऊनच घरी जावं. तर असा होता आमचा हा दिवस. तुम्हाला कसा वाटला तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय.